शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, अशी एक चांगली न्यूज ज्याचा इम्पॅक्ट काही स्पेसिफिक स्टॉक्सवरती होऊ शकतो. तर कोणती ती न्यूज आहे, कोणतं ते अपडेट आहे, चला तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर गुड न्यूज आहे त्या स्पेसिफिक स्टॉकसाठी, त्या स्पेसिफिक सेक्टरसाठी. ओके. तर त्याच्या व्हिडिओच्या आधी एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन अजिबात नाही आहे. ओके. तर सगळ्यांनाच माहिती आहे, की जर का कुठल्या पण कंपनीला रन व्हायचं असेल, कुठल्या पण कंपनीला जर का चांगल्या प्रमाणात ग्रोथ व्हायचं असेल, तर काय पाहिजे? तर त्याच्यामध्ये पाहिजे सगळ्यात चांगल्या प्रकारे काय पाहिजे? तर गव्हर्नमेंटचा सपोर्ट. जर का गव्हर्नमेंटचा सपोर्ट पण त्या कंपनीला भेटला, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये खूप हाय चान्सेस आहेत, की तो जो बिझनेस आहे, ती जी कंपनी आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ बघायला भेटू शकते. ओके. तर आपण कोणत्या सेक्टरबद्दल बोलणार आहे किंवा कोणत्या स्टॉक्सबद्दल आपण बोलणार आहे, कोणत्या कंपनीबद्दल बोलणार आहे, ते पण आपण डिस्कस करणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर आता आपण स्टार्ट करूया. तर सेक्टरचं सेगमेंटचं नाव आहे ते म्हणजे सेमीकंडक्टर. ओके. तर सेमीकंडक्टर हा काय प्रकार आहे? जर का बऱ्याच जणांना हा जर का प्रकार माहिती नसेल, तर सेमीकंडक्टर जे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम असते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असते, त्याचा आपण एक प्रकारचा आपण त्याला मेंदू म्हणू शकतो. बिकॉज कुठली पण वस्तू जर का रन व्हायची असेल, कुठल्या पण वस्तूला जर का प्रॉपर वेला वर्किंग करायचं असेल, तर सेमीकंडक्टरचा रोल खूप चांगला त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करू शकतो. तर ह्याच गोष्टीमुळं ह्याच्यावरती आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत मोदी साहेब, यांनी 15 ऑगस्टला ह्याच्यामध्ये स्पीच पण दिलंय आणि त्याच्याबद्दल त्यांनी हे पण गोष्टी सांगितल्यात, की ह्या स्पेसिफिक सेगमेंटमध्ये आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. म्हणजेच काय, की जर का अशी कुठली तर गोष्ट असेल बाबा ज्याच्यावरती कंप्लीटली आपल्याला बाहेरच्या देशावरती जर का डिपेंडन्सी राहायची असेल आणि काही कारणामुळं जसं की आपण बघू शकतो, जसं की रशिया-युक्रेन वॉरनंतर रशियावरती खूप प्रमाणात सँक्शन लागले होते. त्याच्यामुळं काही पण कारणामुळं त्याच्यामध्ये डिपेंडन्सी राहायची नाहीये. ओके. तर आपल्याला स्वतःला आत्मनिर्भर व्हायचं आहे, तर त्यासाठी गव्हर्नमेंटने एक चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये स्टेप्स घेतलेत, ज्यामध्ये गव्हर्नमेंट स्वतः त्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो न्यूज, तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय, की इंडिपेंडन्स डेच्या दिवशी मोदी साहेबांनी याच्यामध्ये मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाय इयर एंड ओके. तर हे एक बिग ह्याच्यामध्ये अनाउन्समेंट ह्याच्यामध्ये केली होती. त्यांचं त्याच्यामध्ये मोटिव्ह काय होता, तर त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, ह्याच्यामध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM ओके, टोटल इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये अजून ह्याच्यामध्ये 4,600 करोडची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये दिली आणि ह्याच्यामध्ये काही जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये अल्मोस्ट ऑलरेडी 6 जे डिफरंट सेमीकंडक्टर युनिट्स आहेत, ओके, ते ऑलरेडी ह्याच्यामध्ये होते. त्याच्यामध्ये अगेन 4 नवीन स्टेटमध्ये म्हणजे 3 स्टेट आहेत. बट त्याच्यामध्ये 4 ह्याच्यामध्ये त्यांनी अजून इन्व्हेस्टमेंट दिली आहे. ओके. कॅबिनेटमध्ये ते अप्रूव्हल केलं इन्व्हेस्टमेंट नवीन सेमीकंडक्टर प्रोजेक्टसाठी, ज्यामध्ये 4,600 करोडची इन्व्हेस्टमेंट मे बी होऊ शकते. ते कोणते-कोणते स्टेट्स आहेत, तर त्यामध्ये ओडिशा आहे, पंजाब आहे, आंध्र प्रदेश आहे. ओके. आणि ओडिशामध्ये अल्मोस्ट 2 ह्याच्यामध्ये युनिट्स होऊ शकतात. ओके. तर टोटल इंडियाकडे आता टोटल 10 इंडिया सेमीकंडक्टर मिशनवाले प्रोजेक्ट आहेत आणि ज्यामध्ये अल्मोस्ट भारत सरकारने अल्मोस्ट त्याच्यामध्ये 1,60,000 सॉरी 1,60,000 करोडपेक्षा जास्त याच्यामध्ये अल्मोस्ट त्यांचं इन्व्हेस्टमेंट टाइप आहे. ओके. आता जर का आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर गव्हर्नमेंट एवढा फोकस ह्याच्यावरती का करते? बिकॉज सगळ्यांनाच माहिती आहे, की सेमीकंडक्टरवरती आपल्याला बाहेरच्या देशावरती डिपेंडन्सी राहावी लागायला लागली आणि हे जे सेमीकंडक्टरचे चिप आहेत, हे कुठं उपयोग होतात? तर ह्याचा टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये, डेटा सेंटरला, डिफेन्स सेक्टरमध्ये, त्यानंतर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये खूप सारे ह्याच्यामध्ये इक्विपमेंट आहे, तिथं सेमीकंडक्टर लागते आणि त्यासाठीच गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती फोकस द्यायचं ठरवलं, ज्यामुळं ह्याच्यामध्ये अजून ह्याच्यामध्ये 2,000 स्किल जॉब पण डायरेक्टली होऊ शकतात. ओके. तर हे पण त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे आणि अल्मोस्ट त्यांचं असं म्हणणं आहे, की बाबा त्यांचं व्हिजन आहे, की विकसित भारत बाय 2047 पर्यंत. ओके. तर इंडियाला स्वतःला आत्मनिर्भर व्हायचं आहे, ह्यावरती इंडिपेंडन्स व्हायचं आहे. ओके. ह्या सेक्टरवरती. तर ह्या सेक्टरमध्ये अपकमिंग डेजमध्ये, अपकमिंग इयरमध्ये चांगल्या प्रकारात जर का हे सक्सेस झाला प्रोजेक्ट, तर चांगल्या प्रकारात ग्रोथ होऊ शकते. जर का आपल्याला ह्या सेक्टरचं थोडंसं अजून डिटेल बघायला गेलो, कोणकोणते फील्डमध्ये ह्याचा वापर होतो, तर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये, लाइटिंगमध्ये, सोलर पॅनल असतील, हाउसहोल्ड ॲप्लिकेशन्स असतील, अल्मोस्ट बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. जिथं पण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहे ती पण. ओके. आता याच्यामध्ये अजून बघायला गेलो तर एरोस्पेसमध्ये पण होतो, इंडस्ट्रियल, टेलिकम्युनिकेशन खूप साऱ्या गोष्टींमध्ये याचा वापर होतो. ओके. जर का आता हे सगळं आपल्याला समजलं, की सेमीकंडक्टरमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट भारत सरकार द्यायचा प्रयत्न करते. सेमीकंडक्टरमध्ये अपकमिंग डेजमध्ये आत्मनिर्भर व्हायचं आहे.
तर अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग करतात किंवा अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो? ओके, ऑब्व्हियसली जर का सेमीकंडक्टर स्वतःमध्येच तयार झालं, भारतामध्येच तयार झालं आणि भारताने जर का त्या गोष्टी एक्सपोर्ट करायला स्टार्ट केल्या, तर डेफिनेटली त्या कंपन्यांना त्याचा खूप चांगल्या प्रकारात फायदा होऊ शकतो. ओके. तर त्या ज्या कंपनी आहेत, कोणत्या त्या कंपन्या त्याच्यावरती जर का आपण थोडक्यात जर का त्याचा जर का स्टडी करायला गेलो, थोडासा आपण त्याचा स्टडी पण करूया. तर व्हिडिओ डिस्क्लेमर आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया सीजी पॉवर आणि इंडस्ट्री सोल्युशन लिमिटेड ही कंपनी अल्मोस्ट मार्केट कॅपिटल 1,00,000 करोडपेक्षा जास्त आहे. ओके, लार्ज कॅप आपण ह्याला बोलू शकतो. स्टॉकचा पी 105 च्या आसपास आहे. आर-ओ-सी, आर-ओ-ई खतरनाक आहे. याच्यामध्ये डिव्हिडंड पण कंपनी थोड्या प्रमाणात देते आणि जर का आपण स्टॉकची ग्रोथ बघायला गेलो, तर थोडीफार याच्यामध्ये आपल्याला अप ट्रेंडच दिसते. ओके. तर ओव्हरऑल बाय सेल अजिबात नाहीये. तुम्ही तुमच्या वेला ह्याचा स्टडी करू शकता. इन्फॉर्मेशन काय आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे. ओके. जर का आपण त्यांचा सेल बघायला गेलो, तर सेलमध्ये ह्याच्यामध्ये 2014ला 13,632 च्या आसपास होता. त्यानंतर 2025ला 9,000 समथिंग ओके 9,909 च्या आसपास करोडचा सेल आहे. ओके. ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा ह्याच्यामध्ये प्रॉफिट बिफोर टॅक्स बघायला गेलो, तर प्रॉफिट बिफोर टॅक्समध्ये याच्यामध्ये काही इयर्स त्यांचे लॉसमध्ये पण गेले. त्यानंतर एक चांगल्या प्रकारात ग्रोथ आपल्याला बघायला भेटते. ओके. त्यानंतर जर का अर्निंग पर शेअर जर का बघायला गेलो, तर 3.9 वरनं अल्मोस्ट त्याच्यामध्ये 9.34, 6.56 च्या आसपास पण गेलाय. ऑपरेटिंग प्रॉफिट पण याच्यामध्ये चांगल्या प्रकारात आहे. फक्त याच्यामधला जो सेल होता, ओके, इथून जर का आपण बघायला गेलो 2015 पासून ग्रोथ दिसते, बट 2014 पासून सेलमध्ये अजून एवढी प्रमाणात ग्रोथ बघायला भेटत नाहीये. बट जर का सेमीकंडक्टरचा हे जे प्रोजेक्ट आहे, हा जर का चांगल्या प्रकारे त्यांचा वर्किंग झाला, तर अपकमिंग डेजमध्ये ह्यांच्या पण स्टॉकमध्ये दिवाळी आपल्याला बघायला भेटू शकते चांगल्या प्रकारात. याच्यामध्ये मोमेंटम पण बघायला भेटू शकते. ओके. तर जर का आपण शेअर होल्डिंग पॅटर्न जर का आपण बघायला गेलो, तर शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर्सकडे होल्डिंग आहे. अल्मोस्ट 56% च्या आसपास प्रमोटरकडे होल्डिंग आहे. एफ-आयएसकडे 12% च्या आसपास होल्डिंग आहे. डी-आय-एसकडे 16% च्या आसपास होल्डिंग आहे. तर ठीक-ठाक चांगल्या प्रकारात होल्डिंग पण आपल्याला बघायला भेटते ह्या स्टॉकमध्ये. त्यानंतर सेमीकंडक्टर प्रोड्यूस करणारी सेकंड कंपनी आहे, ज्यामध्ये मॉसचिप टेक्नॉलॉजी लिमिटेड ओके. तर ही एक कंपनी आहे. त्याचं मार्केट कॅपिटल आपण स्मॉल कॅप बोलू शकतो. 3,239 करोडच्या आसपासचं मार्केट कॅपिटल आहे. आता स्मॉल कॅप कंपनीचा प्रॉब्लेम काय असतो, की जर का याच्यामध्ये चांगल्या प्रकारात ह्यांना जर का ऑर्डर भेटली, तर ही स्टॉक चांगल्या प्रकारात रॉकेट होत असतात. बट ही जर का ऑर्डर फिक्स झाली, ऑर्डर जर का भेटली नाही, तर त्याच प्रमाणात त्याच्यामध्ये घसरगुंडी पण बघायला भेटू शकते. त्याच्यामुळे स्मॉल कॅपमध्ये जर का काम करणार असाल, तर व्हेरी रिस्की असतं स्मॉल कॅप. ज्या प्रमाणात रिवॉर्ड भेटतो, त्या प्रमाणात रिस्क पण खूप जास्त असते. ओके. तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्ही स्टडी करू शकता. जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये ह्यांचा जर का सेल बघायला गेलो, तर 8 करोड, 6 करोड, 5 करोड आणि 467 करोडच्या आसपास याचा सेल आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स जर का बघायला गेलो, तर पहिल्यांदा लॉस, लॉस, लॉस त्यानंतर याच्यामध्ये आता थोड्या प्रमाणात याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला बघायला भेटू शकते. म्हणजेच काय थोडंसं स्मॉल कॅप आहे त्याच्यामुळे लॉस, प्रॉफिट दोन्ही पण गोष्टी आहेत. असं काही नाही की स्मॉल कॅपलाच लॉस असतो. लार्ज कॅपमध्ये पण लॉसेस असतात. बट ह्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त असते. हायर रिस्की साइड जाते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काम करताना आपण थोडंसं मनी मॅनेजमेंट चांगल्या प्रकारात यूज करणं गरजेचं असतं. प्रमोटर होल्डिंग जर का बघायला गेलो तर प्रमोटर होल्डिंगमध्ये एक कॉशियस ह्याच्यामध्ये दिसते, जी की पब्लिककडे सगळ्यात जास्त होल्डिंग आहे आणि प्रमोटरकडे जास्त होल्डिंग आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पंप एंड डंप वाले प्रकार पण आपल्याला बघायला असं नाही की ह्या स्टॉकमध्ये, बट ज्या पण स्टॉकमध्ये पब्लिककडे होल्डिंग जास्त असते, प्रमोटरकडे होल्डिंग जास्त असते, एफ-आयज आणि डी-आयजकडे होल्डिंग कमी असते, ती थोडंसं आपल्याला ऑपरेटर टाइप बघायला भेटू शकते. ओके. तर ही कंपनी स्टडी करायचा थोडासा विचार करू शकता. बाकी इन्फॉर्मेशन जी होती, जी आपल्याला चांगली वाटली, तर ती मी तुमच्यासमोर डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. जर का इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका.